न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज पार पडली आणि या सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नगरसेवक कुणाल वावळकर यांनी पिंपरीतील आंबेडकर चौक येथे माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना मांडली। या सूचनेला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक डॉक्टर सुहास कांबळे यांनी अनुमोदन दिले आणि त्यांनी स्पष्ट केले की माता रमाई स्मारकाचे भूमिपूजन अनेक वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील आणि माजी महापौर माई ढोरे यांच्या कार्यकाळात झाले होते, पण स्मारकाचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेलं नसून ते दीर्घकाळापासून रखडलेलं आहे। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भूमिपूजन करून स्मारकाचे काम तातडीनं करावे आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे अशी ठाम मागणी सभेत करण्यात आली। यावेळी बोलताना कुणाल वावळकर म्हणाले की माता रमाई स्मारक हा आंबेडकरी समाजाचा आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आरपीआयचे 2 नगरसेवक आणि भाजपाचा 1 नगरसेवक अशा तिघांनी एकत्र येऊन हा मुद्दा मांडला आहे। या संदर्भात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांच्याशी चर्चा करूनच हा विषय सभेत उपस्थित केला आहे। ते पुढे म्हणाले की चंद्रकांता सोनकांबळे नगरसेविका असताना त्यांनी या स्मारकासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता, मात्र मागील 4 वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत हे काम रखडले आहे। आता सोमवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डेकर यांच्यासोबत बैठक निश्चित करून लवकरच हा प्रश्न मार्गी निघेल असा विश्वास कुणाल वावळकर यांनी व्यक्त केला। गेली अनेक वर्षापासून जे आहे माता रमाई स्मारक यासाठी आपण एक कुठल्याही प्रतिक्रिया म्हणजे आंदोलन असेल काय असेल उभे राहिला आहात। काय वाटतं एकंदरीत आज जीबी होती आणि जीबी मध्ये आज एक ठराव मांडला कुणाल वावळकरांनी आणि त्यांना अनुमोदनही देण्यात आले, काय सांगाल? मी खरं तर सर्वप्रथम आमचे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणजे समाजाचे माननीय कुणाल वावळकर, त्याचबरोबर डॉक्टर सुहास कांबळे सर, धर्मपालजी तंत्रपाळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। आणि आज आमचे आरपीआयचे शहराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक माननीय कुणाल वावळकर यांनी रमाई स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला आणि तो तातडीनं मार्गी लावावा ही विनंती महापौरांनी त्यांनी केलेली आहे आणि त्या स्मारकाचं उद्घाटन व्हावं ही मागणी त्यांनी केली आहे। आणि या त्यांच्या सूचनेला डॉक्टर सुहास कांबळे यांनी अनुमोदन दिलेलं आहे। खरं तर ही मागणी फार पूर्वीपासून म्हणजे हा संघर्ष जवळजवळ 10 ते 15 वर्षापूर्वीपासूनचा आहे। जेव्हा भीमसृष्टीचं उद्घाटन झालं हे माननीय देशाचे राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं भीमसृष्टीचं, त्याच दिवशी 2017 मध्ये त्याच दिवशी रमाई स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत खऱ्या अर्थानं माननीय महापौर माई ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी ती मागची बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागची जागा जाहीर केली, परंतु दुर्दैवाने ती जागा पुन्हा डीपी प्लॅनमध्ये अडकली आणि काम थांबलं होतं। आणि या दरम्यान जवळजवळ 4 वर्ष नगरसेवक हे सभागृहात नसल्यामुळं अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी ठोस अशी यंत्रणा नव्हती। त्यामुळे आज जो पहिलाच विषय माननीय कुणाल वावळकर यांनी घेतलेला आहे, या विषयाला एक ताकद आज मिळालेली आहे, एक बळ मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सगळे अधिकारी कामाला लागतील। आणि आजची जी सुरुवात आहे, आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे, सुवर्णाक्षरात नोंदवला जाईल। कारण पहिली सुरुवात जेव्हा पाणी कुत्र्यांचे प्रश्न होते, त्याचबरोबर आणखी जे प्रश्न होते त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न रमाई स्मारकाचा प्रश्न निर्माण केलेला आहे। तर माझी खात्री आहे की आमचे सर्व नगरसेवक या प्रश्नासाठी काम होईपर्यंत भांडतील आणि जो संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातल्या समाज बांधवांचा भगिनींचा जो लढा आहे इतक्या वर्षाचा तो मार्गी लागेल आणि स्मारक अस्तित्वात येईल। मी आमच्या सर्व नगरसेवकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। धन्यवाद। जय भीम। आयुक्त राजेश पाटील असतानाच माता रमाईचं उद्घाटन झालं होतं, त्यावेळेस महापौर माई ढोरे होत्या, मात्र उद्घाटन होऊनही हे काम जे आहे ते रखडलेलं होतं। आज तुम्ही नगरसेवक म्हणून आज सभागृहात गेलात आणि जीबीमध्ये तुम्ही प्रश्न मांडला की हा मार्गी लागावा आणि त्याला अनुमोदनही कांबळे साहेबांनी दिलंय, काय सांगाल? खरं तर रमाबाई स्मारकाचा प्रश्न हा आंबेडकरी समाजासाठी, आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। आणि आमच्या तीनही नगरसेवकाचे म्हणजे डॉक्टर साहेब असतील, धर्मपाल तंत्रपाळे साहेब असतील आणि मी असेल, आम्ही चंद्रकांता ताईंशी डिस्कस केलं। चंद्रकांता ताई जेव्हा नगरसेविका होते तेव्हा त्यांनी त्या स्मारकाचा पाठपुरावा केलेला, परंतु या 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट असताना त्या जागेचं, त्या वास्तूचं कुठंही त्या PMRDAचं त्याचं आरक्षण होतं आणि त्या आरक्षण चेंज करण्याचं काम पण आता श्रावण हार्डेकर साहेबांनी केलेलं आहे। आता आम्ही 3 नगरसेवक भेटलो
आणि सोमवारी त्याची पहिली बैठक आणि त्याला एक आर्किटेक्ट देणार अशी शाश्वती आयुक्त साहेबांनी दिलेली आहे. आणि ही नक्कीच आंबेडकरी समाजातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण की त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक होणं हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. आयुक्तांना तुम्ही भेटले, आयुक्तांनी असं काय सांगितलं, किती टाइम लागेल वगैरे, असं कालावधी वगैरे काही सांगितलं गेलं आहे का? आता डॉक्टर साहेब सुहास कांबळे साहेब आणि धर्मपाल तंत्रपाळे साहेब आणि मी असेल, आम्ही तिघंही आयुक्त साहेबांना भेटलो. आयुक्त साहेबांनी शाश्वती दिली की 2 महिन्यामध्ये आपण या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेणार आहोत. आता आपल्याला सोमवारी आमची एक बैठक आहे आणि त्याच्यासाठी एक कमिटी नेमायची आहे. ती कमिटी पण नेमण्यासाठी आम्हाला त्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. हे जे स्मारक आहे हे लवकरात लवकर कसं उभं राहील याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. याबाबतची चर्चा आमची मागच्याच आठवड्यामध्ये आमचे जे दमदार आमदार आहेत महेशदादा लांडगे यांच्यासोबत सुद्धा झाली होती व त्यांनी देखील त्याबद्दल आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आत्ता आम्ही आयुक्त साहेबांशी जेव्हा चर्चा केली त्यांनी देखील सांगितलं की म्हणजे लगेच या आठवड्याभरामध्ये कोराटे साहेबांना त्यांनी तिची निरोप देखील दिलेला आहे की लवकरात लवकर त्या बाबतची एखादी समिती गठन करावी व त्याची पाहणी करून 14 एप्रिलला कशा प्रकारे भूमिपूजन करता येईल याबद्दलच्या ज्या आवश्यक अशा ज्या स्टेप्स आहेत त्या घेतल्या जातील याची त्यांनी आम्हाला खात्री दिली. व हा आमच्या सगळ्या संपूर्ण समाजासाठी हे अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट आहे व ती आम्ही पूर्ण करणारच. तर काय सांगाल, सरांनी सांगितल्याप्रमाणे आज तिन्ही नगरसेवक पाठपुरावा करून 14 एप्रिलला उद्घाटन होईल का, काय सांगाल? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्माननीय आठवले साहेब असतील, आमचे पक्षाचे सर्व सन्माननीय नेते असतील आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सर्व या ठिकाणी आमचे बहुजन समाजाचे पक्ष असतील आणि इतर राजकीय पक्ष असतील, त्यांनी सतत आंदोलन करून या ठिकाणी माता रमाई स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला होता. आणि त्याला अनुसरून लोकांची, सगळ्या बहुजन समाजांची आणि विशेष म्हणजे आंबेडकरी समाजाची एक मागणी होती की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 2 नगरसेवक त्या ठठिकाणी गेले आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कांबळे साहेब असतील किंवा आम्ही रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महायुतीच्या माध्यमातून नगरसेवक असतील, आमची सर्वांची एक इच्छा होती की या ठिकाणी माता रमाईचं स्मारक व्हावं. आणि समाजाच्या सगळ्या लोकांची मागणी होती की तुम्ही आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 2 नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. त्याच्यामुळे हे प्राथमिक जबाबदारी शहराध्यक्ष म्हणून नगरसेवक कुणाल भाऊ वावळकर यांनी तो मुद्दा उपस्थित केला आणि डॉक्टर कांबळे साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं. खऱ्या अर्थानं 20 नगरसेवक आहे. ह्या 20 नगरसेवकापैकी आज 3 नगरसेवकांनी आणि इतर नगरसेवकांनी ही मागणी लावून धरलेली आहे. आताच आयुक्त साहेबांची या ठिकाणी मिटिंग झाली आणि 2 महिन्याच्या आतमध्ये कुणाल भाऊ वावळकर यांनी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टर कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावर मार्ग निघणार. सगळ्या गोष्टीची तरतूद करून आणि सगळ्या गोष्टीच्या परवानग्या घेऊन येत्या 2 महिन्यामध्ये त्याच्यावर एक समिती गठन होणार आहे आणि गठन झाल्यानंतर माता रमाईचं स्मारक या ठिकाणी जो आमच्या बहुजन समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. या ठिकाणी चिंचवड विधानसभेचे सन्माननीय आमदार शंकरभाऊ जगताप असतील, त्याचप्रमाणे आमच्या चंद्रकांता सोनकांबळे ताई असतील, आमचे अजितभाई शेख असतील, विनोदजी चांदमारे साहेब असतील, दमदीप रत्न गायकवाड असतील, आम्ही सर्व RPIच्या लोकांनी या ठिकाणी आणि डॉक्टर कांबळे साहेबांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी तो प्रश्न मांडलेला आहे. त्याच्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर करतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.